वाशिम जिल्ह्यातील ज्या 6 तालुके आहेत त्या तालुक्यातील शेकडो महिलांना ई-केवायसी करूनही मागील 2 हप्ते जो 1500 रुपये प्रति महिना मिळतो ते न मिळाल्यामुळे या महिलांमध्ये मोठा रोष आहे। आज या महिला जिल्हाधिकारी कार्यालयामधील जे महिला व बाल विकास कार्यालय आहे तेथील अधिकाऱ्यांना भेटल्या, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही। आम्हाला हा हप्ता का मिळाला नाही हा प्रश्न या महिलांना सतावत असून आमचे जे काही 2 हप्ते रखडलेले शासनाकडे ते द्यावे, कारण यांनी ई-केवायसी केलेली आहे। माझ्या समेत काही महिला आहे, आपण त्यांना विचारू। मला सांग दीदी, तू ई-केवायसी केली, काय झालं? पैसे आले नाही? मी केवायसी केली, सक्सेसफुल पण झालं आणि इथं आल्यानंतर सांगतात की तुमची ई केवायसी चुकली, त्याच्यामुळे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही। तर आम्हाला तो कसा काय मिळणार? ई केवायसी होती की जर ई केवायसी परत चालू झाली तरच तुम्हाला ते पैसे मिळतील, नाहीतर नाही मिळतील याचं काही सांगता पण येत नाही। जे जे चालू होतील ते मिळतील असे सांगितले, पण ती ई केवायसी चालू झाल्याच्या नंतर। मग आता तुम्ही ई-केवायसी केली हे तर सक्सेसफुल दिसत असेल ना? सक्सेसफुल माझी ई केवायसी केलेली आहे आणि ती सक्सेसफुल पण आहे आणि त्याचा माझ्याजवळ स्क्रीनशॉट पण आहे, तरी सुद्धा म्हणतात तुमची ई केवायसी चुकली। अच्छा, मला सांगा ताई, काय नाही? आम्ही पण केवायसी केलेलीच आहे, पण ते सांगायले की केवायसी झाली नाहीये म्हणून, त्याच्यामुळं आम्हाला वाटते की केवायसी का ना झाली, पैसे आम्हाला का ना भेटायले। काय नाही? बाकीच्या महिलांना मिळाले? हा, बाकीच्या मुलांना मिळाले, कारण की ते जे सर्व्हिस वाले आहेत ना त्याले सुद्धा पैसे मिळाले, गरीब बहिणीला काऊन नाही भेटायचे? लाडक्या बहिणी आणखी काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हे 2 हप्ते मिळाले ई-केवायसी करून देखील? सर, ई केवायसी प्रक्रिया पूर्ण दाखवत आहे सक्सेसफुली म्हणून, इथं आल्यावर म्हणतात तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय, पण आपण सगळ्या निकषात बसून सगळ्या अटी शर्तीत बसून आपण अपात्र ठरतोय। मग हे सावळा गोंधळ झाला की नाही? याच्यात आपण सगळे पात्र असून जे अपात्र आहे त्यांना लाभ आहे आणि जे पात्र असून सुद्धा त्यांना लाभ नाही, तर मग याच्यात गरीब ज्या घरगुती महिला आहेत, ज्या घरात काम करणाऱ्या आहेत, काही शेतात जाणारे आहेत, रोजमजुरी करणारे आहेत, त्यांचाच बळी आहे। बाकी ज्यांना ज्याची गरज नाही त्यांना हा लाभ भेटत आहे। तर मग हे सरकारचा की कोणाचा दोष सांगा? काय सांगाल तुम्ही शासनाला की तुम्हाला ते ई-केवायसी करूनही पैसे मिळाले पाहिजे 2 हप्ते? हा, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला पाहिजे आणि ही काय प्रक्रियेत कसा गोंधळ येत हे तपासणी झाली पाहिजे आणि याच्यातून सगळ्या ज्या माझ्या माय भगिनी आहे ज्या या लाभापासून वंचित आहे त्यांना समाधानकारक उत्तर भेटलं पाहिजे आणि त्यांच्या घराची परिस्थिती ज्यांची अतिशय त्याच महिलांचा याच्यात बळी आहे सर, ज्यांची म्हणजे 1-2 त्यांच्या योजना आहेत त्यांना हा लाभ आहे, पण ज्यांचं काहीच नाही, त्या घरातून निघू शकत नाही, त्या महिलांना हे केवायसीचं बळी आलेलं आहे असं माझं म्हणणं आहे। तरी अजून काही लाडक्या बहिणी आहेत ज्या या लाभापासून वंचित आहेत, मला सांगा ताई, काय सांगा? ई-केवायसी झाली ना तुमची? झाली आमची केवायसी, पण आम्हाला लाभ भेटला नाही, त्यामुळे आम्हाला इथे यायचं काम पडलं। अच्छा, काय सांगाल सरकारला? सरकारला हीच विनंती आहे की आम्हाला द्या, नाही तर त्याचे पण बंद करून टाका। ते बंद करा। हा, पण तुम्हाला गरज असेल ना या पैसे? हो ना, मग आम्हाला आम्ही केवायसी करून आम्हाला लाभ भेटेल ना। अच्छा, जे दोषी आहेत त्यांनी या दुरुस्ती करावी किंवा कारवाई करावी, आम्हाला म्हणजे डबल केवायसी करायची संधी द्यावी एकदा। किशोर गोमासे, न्यूज 18 मराठी, वाशिम।